हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. इकडे बघू ट्युशन आहे आणि इकडे प्रांजलचा अभ्यास चालला आहे. अभ्यास करते, स्वयंपाक वगैरे झाला आहे. आज गुरुवारचे आपल्या घरामध्ये व्हेजच असते, तुम्हाला तर माहिती. कटाळा आलाय मला, आज लय कटाळा आलाय. हां, तर आता वाट बघून बघून थकलोय अक्षरशः. आता वाजले 9:45, अजून काही यायचा पत्त्या नाही. रोज तर लवकरच येत असते, पण प्रांजलला टेन्शन. आता प्रांजलमध्ये मग शनिवार तर नाही ना, तिने मला शाळेतून येतात, कारण मी आज प्रांजलला काय देऊ, काय पाहिजे. अरे देवा, असं होतं मोबाईल पण काही मागण्यासाठी. मी ते सकाळी तुम्हाला बघितले, सकाळच्या व्हिडिओमध्ये सगळं कपाट स्वच्छ केले. आता जरा बरं दिसते. झोपायला लागले अक्षरशः. वाट बघून बघून पुरींना जेव घातले. आता मला जेवायचे तर चालले. त्रिशूला जेव घातले. आता प्रांजल झाली जेवायची, तिचा अभ्यास चालला म्हणून. त्या मॅडमचा अभ्यास चालला, अभ्यास करते. आणि आम्ही ती मला शाळा सुटल्यावर बोलली, मग आज शनिवार तर नाही ना. म्हणजे मुलींना पण एवढं टेन्शन यायला लागले ना प्रत्येक गोष्टीचं. आणि तरी मी कालच समजावलं होतं बरं का, की नका करू, पुरी घाबरते. चल आलेच मी, गप्पा मारू. तर आता नुसतं फोन करता, नुसतं आलो अजून कुठे काय माहीत नाही. काय सांग, मी फोनच नाही करत. तुम्हाला माहिती आहे मला ना एवढं प्रचंड प्रमाणात राग होते ना. आपणच कवर हे करावं. प्रत्येक वेळेस मी मध्ये जाऊ द्या नाही का. कालच समजवलं होतं आणि पुरींना टेन्शन यायला लागलं. आम्ही आता निवांतकडे लावून बसलो, कधी या कधी काय करा. आता फक्त मला काय करायचं, फक्त पेपर व्हायची वाट बघायची आणि इथून माझा बोरा बिस्तारा बांधणार आणि परत बघून येणार की नाही माहिती पण की प्रशांवरती मला पण घ्यायचं. लय टेन्शन येते. पुरीने एवढं कमी वयात एवढा माणूस हा प्रचंड प्रमाणात टेन्शन द्यायला लागले ना मला. तेच लय. हां, तुला पण घेऊन जाणार, तुम्हाला सोडून मी कशी जाईन, कुणाच्या जीवावर जाईन. ती म्हणते मम्मा मला पण घेऊन जा. हां, ठेवून द्या बॅगेत. त्यांना सोडून तरी कोण जाणार, कोण येते तरी माझ्याशिवाय. आईसारखं जीव कुणी लावतं का मुलांवरती? बरोबर आहे का नाही? किती जवळचा असो, लाड करणारा असो, पण आई जेवढं जीव लावते तेवढं कुणी लावू शकत नाही. आता मी जाऊ शकले असते, पण कसं आहे, आता पेपर आहे ना, पेपर मग मला काहीच करता आहे ना. काय पेपरची वाटी एवढ्याच्या जीवावर किती हे व्हायला लागले, असर व्हायला लागले. पेपर मग तिथून आल्यावर नाही तर बघू आपण येतं की नाही सुधारल्यावर काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार आहे. नाही तर मग त्याशिवाय पर्यायच नाही. कवर सहन करते. सहन म्हणजे ते काय बोलत नाही, काय नाही, पण असं पुरी घाबरल्या म्हटलं काय करणार ना. आणि प्रांजलचं काय जेवढं हे नाजूक की धाकधूक होतं, त्यांना मस्त वाईट वाटत असं मी व्हिडिओ करते, काय करते. पण मी व्हिडिओ याच्यासाठी करते की माझ्या मुलींना त्याचे 2 पैसे येतील आणि ते माझ्या मुलींसाठीच उपयोग होतील. कारण ना मस्त घरच्याने सरकारवर नोकरीवाल्या बघून दिलं, पण कसं आहे, काही नसतं माणसाचं. 4 भिंतीच्या आत काय घडते कुणालाच सांगू शकत नाही, बरोबर आहे का. सगळ्यांना वाटत असेल अरे ईदला लय पैसे येतात ते सरकारी नोकरीवाल्यांचे. काय नसतं. आपले जे स्वतःचे हिमतीचे पैसे असतात ना ते आपले असतात. बाकी कोणाच्या पैशाला आपण हे माझे पैसे नाही म्हणू शकत. आपण जे 2 पैसे कमवतो तेच आपले आहेत, बाकी काही नाही. कुठं चालली तुम्हाला? डाळ भात देऊ जेवायला? हाय ना इथे बाटली, तर तिथे बाटली. हां देते जेवायला. तर चला आता, तिचा अभ्यास झालाय. तर चला आता, मान दुखायला लागली, देते जेवायला. आणि मला भाजी पण बनवायची अजून, बटाट्याची. वाट आली बाई, वाट आला. चला बाय बाय करा. बिचावर पुच्छून